नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहे आषाढ महिन्यात काय करावे आणि काय करू नये। जाणून घ्या महत्त्व। हिंदू पंचांगानुसार आषाढ महिना सुरू झाला की अनेक सणांची सुरुवात होते। आषाढ महिना हा मराठी महिन्यातील चौथा महिना असून या काळात आषाढी एकादशीचा उत्साह असतो। आषाढ महिन्यात वारकरी संप्रदायासह अनेक भाविकांना वेळ लागते ते आपल्या विठू माऊलीच्या दर्शनाचे। त्यामुळे अनेक वारकरी दिंड्या टाळमिदुंगासह पायी किंवा पालखीसह पंढरपुरात दाखल होतात। आषाढ महिन्यात पौर्णिमा तिथीला पूर्वाषाढा किंवा उत्तराषाढा नक्षत्र असते, म्हणून या महिन्याला आषाढ किंवा आखाड महिना म्हणून ओळखले जाते। यंदा आषाढ महिना 6 जुलै 2024 ला सुरू होणार असून 4 ऑगस्ट 2024 ला संपणार आहे। आषाढ महिना हा अनेक गोष्टींसाठी पवित्र आणि शुभ मानला जातो। या काळात अनेक मराठी महिन्याची सुरुवात होते। यंदा आषाढी एकादशीचा सण 17 जुलै 2024 ला बुधवारी असणार आहे। तिला देवशयनी एकादशी असेही म्हटले जाते। या महिन्यात देवशयनी एकादशी झाल्यानंतर श्री विष्णू निद्रावस्थेत जातात, त्यामुळे पुढील 4 महिने कोणतेही शुभ कार्य करण्यास वर्ज्य मानले जाते। तसेच त्यानंतर चातुर्मास सुरू होतो। आषाढ महिना सुरू झाल्यानंतर काय करावे काय करू नये जाणून घेऊया। 1. आषाढ महिन्यात करा हे काम। आषाढ महिना हा पवित्र असल्याने रोज ब्रह्ममुहूर्तावर उठावे। तसेच रोज सकाळी तुळशीला जल अर्पण करावे। सकाळी गायत्री मंत्राचा जप करावा। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमः शिवाय, ओम रामदूताय नमः, ओम कृष्णाय नमः आणि ओम रामाय नमः या मंत्रांचे नामस्मरण करावे। सूर्यदेवाला जल अर्पण करून सूर्यमंत्राचा जप करावा। तसेच आदित्य हृदय स्तोत्राचे पठण या काळात शुभ मानले जाते। हा महिना देवी लक्ष्मी, श्री विष्णू आणि सूर्यदेवाच्या पूजेसाठी अत्यंत खास मानला जातो। या महिन्यात दान, यज्ञ, व्रत, देवतांची पूजा आणि पितरांची पूजा करणे शुभ मानले जाते। या काळात पैसे, कपडे आणि धान्य दान केल्याने शुभ फले मिळतात। 2. आषाढ महिन्यात हे काम करू नये। आषाढी एकादशी झाल्यानंतर चातुर्मास सुरू होतो, त्यामुळे शुभ कार्य वर्ज्य केले जाते। त्यासाठी विवाह किंवा इतर कोणतेही शुभ कार्य करणे टाळावे। पावसाळा सुरू झाल्यामुळे शिळे अन्न खाणे टाळा। या महिन्यात तामसिक अन्न, मद्य, मांसाचे सेवन करू नका असे शास्त्रात सांगण्यात आले आहे।